कुठे आहेस तू आणि नीट बोलत का नाहीयेस? हाँ बोलतीये मी ऍक्च्युली ना रोहनच्या ताईच्या समोर बसली आहे। ओ नंदूताई। अरे हो माझ्या समोरच बसली आहे, बोल ना जरा तिच्याशी। एक मिनिट हा। अगं नको, रोहनचा फोन येतोय, तू कंटिन्यू कर, मी त्याच्याशी बोलते। हॅलो हॅलो आदिरा। हाँ हॅलो। अगं तुझं लक्ष कुठे बाळा? मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी। अरे हो मी नंदूताईला फोन देतच होते, पण रोहनचा फोन आला तिला, त्यामुळे ती गेली। ती परत आली की मी तुला परत कॉल लावून देते, ओके? ऐक आदिरा, असं एकदम त्यांच्याशी असं पहिल्यांदा एकदम फोनवरती बोलणं फार योग्य दिसणार नाही। मी त्यांना घरी बोलवले ना, मी घरी आल्यानंतर त्यांच्याशी बोलीन। तू भेटायला तयार आहेस त्यांना? हो। म्हणजे तुला रोहन आवडलाय? हे बघ, त्याच्या फॅमिलीला भेटायला हरकत नाही असं वाटतंय मला। थँक्यू। म्हणजे तुला रोहनने इम्प्रेस केलंय? नाही, एवढं काही डिटेल मध्ये बोलणं झालं नाही। काय झालं, तो नेमका समोर बसला होता आणि त्याच वेळेस एका मूर्ख बाईचा मला फोन आला, त्यामुळे तिच्याशी बोलण्यात माझा वेळ गेला, त्यामुळे रोहनशी बोलू शकलो नाही धडपणे। आणि म्हणूनच मी त्याला सांगितलंय की त्याच्या नंदूताईला आणि घरातल्या बाकी सगळ्यांना घेऊन आपल्या घरी संध्याकाळी भेटायला ये। आज संध्याकाळी? हळूहळू तो फोन फुटेल आता। संध्याकाळी आपण घरी भेटून बोलूया, ठीक आहे? थँक्यू थँक्यू थँक्यू। आय लव्ह यू पिंट्या दादा, आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। हॅलो ताई। काय रे, काय बोलणं झालं त्या पिंट्या दादांची? अगं म्हणजे आमचं काही असं अगदी बोलणं नाही झालंय, पण भेटले बऱ्यापैकी मला ते। अगं ताई ऐक ना, अगं ते कसले सॉलिड आहेत ग, म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी एकदम पॉझिटिव्ह आहे। हो का? हा बरं ऐक, मी तुला हे सांगायला अर्जंटली फोन केलाय की आज संध्याकाळी पिंट्या दादांनी आपल्या सगळ्यांना घरी बोलवलंय। आजच? ए ताई तू प्लीज आता नाही नको म्हणूस यायला। अरे ह्या कामासाठी मी कशी नाही म्हणेन रोहन, फक्त अगदी आजच भेटायचंय ह्याचं थोडं आश्चर्य वाटलं, बाकी काही नाही। हा म्हणजे अगं आमचं असं काही नीट इतकं बोलणं नाही झालं ना, म्हणजे त्यांचे कॉल्स ते बिझी होते, म्हणून तेच म्हणाले की संध्याकाळी घरी आहे, म्हणजे त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या फॅमिलीचं भेटणं पण होईल ना। हो बरोबर आहे, आणि अरे चांगलंच आहे ना, त्यांना मुळात सगळ्यांनी एकत्र भेटावं असं वाटतंय, ही गोष्ट किती चांगली आहे। हो ताई, बरं ऐक, तू एकदम वेळेत या, आपल्याला वेळेत पोहोचायचंय तिथे। बाप रे, उतावळा भाऊ माझा, किती घाई आतापासूनच। येते मी वेळेत, मी नेहमीच येते, तू तुझं बघ। बाय ताई। बाय। नंदूताई, गेस व्हॉट? काय? पिंट्या दादाने तुम्हाला सगळ्यांना आज संध्याकाळी भेटायला बोलवलंय। हो, मला रोहन म्हणाला आता। आय एम टेलिंग यू, दिस इज अ साइन। याचा अर्थ पिंट्या दादाला रोहन आवडलाय। ओ माय गॉड। त्याशिवाय तो तुम्हाला सगळ्यांना घरी नाही बोलवणार, आणि ज्या अर्थी त्याने घरी बोलवलंय त्या अर्थी तो लग्नाची बोलणी पण इनिशिएट करेल। सो हॅपी। आय टोल्ड यू ना, पिंट्या दादा ना माझ्यावर इतकं प्रेम करतो की मला जी गोष्ट हवी असेल ना ती तो पुरवतोच। सो हॅपी। तुम्ही या सगळे संध्याकाळी? हो, आम्ही येऊ सगळे संध्याकाळी। बरं चला, मी आता लवकर निघते, कारण किती सुंदर पाऊस पडतोय आपल्या फार्म हाऊस वर, एकदा तिथे जाऊन यायला हवं। झाड, बाग, हे बघ हे बघ हे बघ। मला पण पाठवलेत फोटो। हा बोल समर। काकू संध्याकाळी आहेस का घरी? हो का रे? रोहनची फॅमिली आपल्याला घरी भेटायला येते। रोहनची फॅमिली? आत्ताच भेटलो मी त्याला, पण म्हटलं संध्याकाळी घरी या, सविस्तर बोलणं होईल। अरे पण मग घरी कशाला भेटायला बोलवायचं? म्हणजे तिथेच भेट ना, ऑफिस मध्ये। काय काकू, मी त्याला आत्ता इथे भेटलो, पण इथे ऑफिस मध्ये नीट बोलणं होत नाही, त्यापेक्षा घरी भेटूया ना, सविस्तर बोलणं होईल। त्याच्या घरच्यांनी बोलवलंय, आपली सगळ्यांची भेट होईल, त्यांच्याशी ओळख होईल। येऊ दे, करते तयारी मी। हां ठीक आहे, भेटूया। संध्याकाळी अधिराच्या मित्राची फॅमिली घरी येणार आहे। अच्छा, काय नाव? मुलाचं नाव रोहन, आडनाव काय माहित नाही। अधिराचं प्रेम आहे त्याच्यावर? अधिराचं डोकं फिरलंय, बाकी काही नाही। अगं पण समर भेटणार आहे ना त्याला? मला सांगा आई, राज हाऊस फॅमिलीपेक्षा मोठी असणार आहे का ती? नाही, तसं असेल तर भेटण्यात पॉइंट आहे ना। आता एवढं चांगलं स्थळ घरी आलं होतं ना चालून, ते सोडून
समोर कुठल्या तरी वेगळ्याच फॅमिलीला घरी बोलवतोय. अधीराला एक अक्कलच नाहीये. नाही तेवढं डोकंच नाही ना याने. आई या वयात अशा गोष्टी होतात मुलांकडनं. पण लग्न ही वेगळी गोष्ट आहे. समरने तिला समजवायला नको का? तो उलट प्रोत्साहन देतोय तिला. अगं त्यांनी विचार केला असेल, त्याचं काहीतरी बोलणं झालं असेल म्हणून तो म्हणतो तसं करतो. हो करणारच आहे. पण मला हे अजिबात पटलेलं नाहीये. तुला ना काय पटेल कोण पटेल हे काही सांगताच येत नाही. ते जाऊ दे. संध्याकाळी पाहुणे येणार आहेत ना घरी, त्याची तयारी करायला लाग. गणेश, सारिका, हे बघा संध्याकाळी घरी पाहुणे येणार आहेत, तेव्हा चोख तयारी झाली पाहिजे सगळी. हं? आणि मिठाई काय करणार आहात, मेनू काय ठरवणार आहात, ते सगळं मला आधी सांगा बरं का. येस मॅम. शपथ कसलं घर आहे ग. बापरे, घर नाही मम्मा, मॅन्शन. स्वप्नात आल्यासारखं वाटतंय का सुष्मिता. छप्पर बघ, छप्पर बघ. अरे बापरे केवढं उंच आहे. पाणी गळायला लागलं तर थेंब खाली पडणारच नाहीत, वरच्या वरतीच विरघळून जातील. नाही अहो बघा ना रोहन, मुलगी पसंत आहे आपल्याला. काही झालं तरी या घरची मुलगीच आपल्या घरी सून म्हणून पाहिजे, बस ठरलं. या 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 वेलकम वेलकम. तुमचीच वाट बघत होतो आम्ही. या आजी पाया पडतो. आयुष्मान भव. अधीरा नमस्कार कर. ओ या. यशस्वी भाव. सुखी राहा. आई ग किती सुंदर दिसतीयस तू. अगदी हिऱ्यासारखी चमकतीयस. हिचं नाव अधीरा का ठेवलं? हिरकणी ठेवायला हवं होतं. ते जरा जास्त झालं असतं ना. या ना आत या. थँक्स. हा या. हो